त्यांना की मॅडम आपण एक पिंक रूम करूया की जेणेकरून मुली पण ह्याच्याकडे अट्रॅक्टिव्ह होतील. आणि या पिंक रूमचा उद्देश म्हणजे कसं की जेणेकरून या पिरियड्समध्ये सध्या हल्लीच्या ह्याच्यामध्ये आपण जे अन्न खातोय. दिवड येथील इंदिरा गांधी विद्यालय आणि ज्युनियर कॉलेज आणि दिवड ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थिनींच्या आरोग्य, स्वच्छता आणि सन्मानाचा विचार करून एक अभिनव आणि स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला आहे. मासिक पाळीच्या काळात विद्यार्थिनींना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये आणि आवश्यक सुविधा शाळेतच उपलब्ध व्हाव्यात यासाठी विशेष पिंक रूमची निर्मिती करण्यात आली आहे. अनेक वेळा शाळेत असताना विद्यार्थिनींना अचानक मासिक पाळी सुरू होते. अशा वेळी त्यांना अस्वस्थता जाणवू शकते. ही बाब लक्षात घेऊन तयार करण्यात आलेल्या पिंक रूममध्ये विद्यार्थिनींना आराम करता यावा यासाठी विशेष बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे गरज भासल्यास विद्यार्थिनींना काही काळ विश्रांती घेता येणार आहे. तसेच विद्यार्थिनींना आवश्यक वेळी सॅनिटरी नॅपकिन सहज उपलब्ध व्हावेत यासाठी शाळेत नॅपकिन वेडिंग मशीन बसवण्यात आले आहे. या मशीनमध्ये 5 रुपयाचे नाणे टाकल्यास एक सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध होते. त्यामुळे विद्यार्थिनींना तात्काळ आणि सुलभ सुविधा मिळत आहे. याशिवाय वापरलेले किंवा खराब झालेले नॅपकिन सुरक्षित पद्धतीने नष्ट करण्यासाठी सॅनिटरी नॅपकिन डिस्पोजेबल मशीन देखील बसवण्यात आले आहे. या मशीनच्या साहाय्याने नॅपकिनची योग्य विल्हेवाट लावली जात असून स्वच्छता राखण्यास मदत होत आहे. या उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी दिवड ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ अर्चनाताई संजय सावंत यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री S.B. गोरे सर, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री संजय वाघ आणि समिती सदस्य श्री गोरखनाथ भोसले यांनीही या उपक्रमासाठी मोलाचे योगदान दिले आहे. विद्यार्थिनींच्या आरोग्य आणि स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण करणाऱ्या या उपक्रमाचे परिसरातील नागरिकांकडून भरभरून कौतुक होत असून ग्रामपंचायत पदाधिकारी आणि गावकऱ्यांनीही याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. मुलींसाठी सुरक्षित, सन्मानजनक आणि आरोग्यपूरक वातावरण निर्माण करण्याच्या दिशेने उचललेले हे पाऊल इतर शैक्षणिक संस्थांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे. ही पिंक रूम आम्ही बनवलेली आहे आणि खास मुलींची सोय आणि मुलींसाठी याचा फायदा आमच्या शाळेतल्या मुलींना होणार आहे. 100% याचा फायदा होतो पण, आणि हे शाळेसाठी आवश्यक पण आहे आणि मुलींसाठी तर फार हे महत्त्वाचं आहे. त्यामुळे आम्ही हे पिंक रूम तयार केलेली आहे. माझं नाव आहे सौ मंजिरी राजन घुसपूरकर आणि मी एक माध्यमिक शिक्षिका आहे. माझं MA शिक्षण आहे आणि मी फिजिकल डायरेक्टर म्हणूनच काम करते इथं. त्यामुळे याचा फायदा मला मुलींना पण आरोग्य शिक्षण काय असतं ते पण देता येतं आणि या मुलींच्या ह्याच्या रोजच्या जीवनामध्ये रोजच्या ह्याच्यामध्ये त्यांना कुठल्याही अडचणी येऊ नयेत यासाठी मी रोज प्रयत्न करते. आणि असंच बोलता बोलता थोडंसं इथल्या सरपंच मॅडमची आमची गाठ झाली. पाठीमागं मागच्या वर्षी पण मी त्या सरपंच मॅडमला सांगितलं होतं की या ठिकाणी आमचा ग्रामीण भाग आहे आणि आमची शाळा आहे ती ग्रामीण भागात आहे आणि याच्यामध्ये मुलींची संख्या जास्त आहे. आज जवळजवळ 250 ते 350 मुली आमच्या शाळेमध्ये आणि शाळेमध्ये मुली आहेत. तर मग या मुली जवळ इथून 7 वाड्या जवळपास आहेत आणि तिथून मुली येतात. गावापासून पण ही शाळा 1-1.5 किलोमीटर लांब आहे. तर त्यामुळे थोडी मुलींची अडचण व्हायची आणि मग गेले 6 वर्ष झाली मी इथं आहे. तर मला थोडंसं एक पहिल्या 2 वर्षापासूनच वाटायचं की आपल्याला मुलींची जशी यासाठी काही चांगली सोय करता येते का. या मुलींना पिरियड्स वगैरे आले तर थोडंसं आम्हाला पण त्रास होतो कारण मुली आमच्यापर्यंत यायच्या. मग आम्ही ते त्यांना काय उपलब्ध करून देणार आणि कुठे उपलब्ध करून देणार हा प्रश्न यायचा. परंतु बोलता बोलता मी इथल्या सरपंच मॅडमला ते बोलले हा विषय आणि सरपंच मॅडमनी आम्हाला थोडीशी त्यावेळेला होकारार्थीच मान दर्शवली होती की मी 100% करेल. कारण मग आम्ही त्यासाठी त्या काय म्हणल्या, मग मी म्हटलं त्यांना की मॅडम आपण एक पिंक रूम करूया की जेणेकरून मुली पण ह्याच्याकडे अट्रॅक्टिव्ह होतील. आणि या पिंक रूमचा उद्देश म्हणजे कसं की जेणेकरून या पिरियड्समध्ये सध्या हल्लीच्या ह्याच्यामध्ये आपण जे अन्न खातोय ते सगळं केमिकलचा वापर त्याच्यामध्ये आहे आणि जे फळं आहेत ते सुद्धा केमिकल वापरून फळं खाल्ली जातात. म्हणजे जे मुलींना जो आहार आहे, डाएट आहे ते एवढं मिळू शकत नाही. त्यामुळं आजची ही पिरियडची संख्या, पिरियडचा काल पूर्वी 15 वर्षानंतर 16 वर्षी मुलगी होत होती तशी, पण आज 12 वर्षानंतरच मुलींना हा पिरियड्स यायला लागली. कारण याला कारण त्यांचा आहार, त्यांची फास्ट फूड त्यांचं, आणि त्याच्यामुळं मग आम्ही थोडं ठरवलं की याच्यासाठी काहीतरी आपण योजना केली पाहिजे. म्हणून खूप दिवस आम्ही या शोधात होतो
आणि मग नंतर हे लक्षात आलं की पिंक रूम काढूया. आणि मग मॅडमला मी बोलले आणि मॅडमने ते आम्हाला यावर्षी ते उपलब्ध करून दिलं. कारण इथं असणारा परिसर खूप लांबचा आहे की जेणेकरून मुलींना जर अडचण आली तर इथून त्यांना घरी गेल्याशिवाय पर्याय नव्हता. आणि घरून तो पालक लगेच एवढा इथपर्यंत पोहोचू शकत नव्हते लगेच ते पालक. कारण ह्याच्यातून मुलींना काय होतं की काही मुलींना थोडंसं पोटाचा त्रास होतो, मग ते पोट दुखतं त्यांचं. काय मुलांना ब्लडिंगचा भरपूर त्रास होतो, मग त्यांना त्याची गरज असते आणि मग ते आम्ही उपलब्ध करू शकत नव्हतो. पण काय करायचं, मग त्याच्यासाठी आम्ही त्या मॅडमला हे पिंक रूम सांगितले. आणि मग पिंक रूम म्हणून त्याने आम्हाला इथं बेडची पण सोय केली की जेणेकरून ती मुलगी इथं विश्रांती पण घेईल आणि विश्रांती घेईल आणि तिची तब्येत पण व्यवस्थित राहील. आणि मग तिच्यानंतर तिचे एक तर शालेय पण नुकसान होणार नाही आणि ती बरोबर पुन्हा आपल्याबरोबर तासाला पण व्यवस्थित राहू शकते आणि पालकांना पण त्याची काळजी राहणार नाही. आणि म्हणून आम्ही हे पिंक रूम केलेली आहे. आणि ह्याच्यामध्ये हे जे दिले आम्हाला तर हे सॅनिटरी नॅपकिन मशीन आहे. आजकाल आपल्याला माहिती आहे पूर्वीच्या बायका काय करायच्या की कुठले तरी घरातले जुने कपडे काढायचे आणि त्याचा वापर करत होते त्या पिरियडच्या काळामध्ये. आणि मग त्याच्यामध्ये काय होणार, आज त्यावेळेला कसं होतं बायकांचं खाणं पण अगदी अगदी अस्सल म्हणजे ज्याला आपण देशी म्हणतो ते होतं. आज सगळीकडे मिश्रित आले, मिश्रित म्हणजे केमिकलचा वापर आल्यामुळं ह्याचे आपलं आयुमान सुद्धा कमी झालेलं आहे. आणि त्याच्यामुळे बायकांच्यात ह्याचं फेसिंग द्यायचं किंवा संकटाला सामोरे द्यायचं किंवा आजारपणाला सामोरे जायचं हे सुद्धा अवघड काम झाले. आणि त्याच्यामुळे मुलींना हे पिरियड लवकर यायला लागले. आणि त्यामुळे आज ही पिरियड आले तर पूर्वीच्या बायका ते कपडे वापरायच्या, पण आता हळूहळू जे प्रगती व्हायला लागली, आपलं जग आहे ते पूर्ण तंत्रज्ञानाकडे विकसित झाले. आणि तसंच आमच्या शाळेमध्ये सुद्धा पूर्ण कॉम्प्युटर हॉल आहे, सगळं म्हणजे बरेचसे मशीन्स आलेले आहेत की जेणेकरून मुलांना ते ज्ञान आपण द्यावं. आणि म्हणून आम्ही ह्या सरपंच मॅडमला थोडंसं याचा हे केली, मागणी केली. आणि सरपंच मॅडमने आमची ती मागणी ऐकली आणि त्यांनी आम्हाला हे सॅनिटरी नॅपकिन, आणि नुसते सॅनिटरी नॅपकिन आपण वापरूनच काय करायचे तर मुली काय करतात, मग पूर्वी सगळं असं सॅनिटरी नॅपकिन वापरले की कुठेतरी आम्ही त्या बाथरूमच्या ह्याच्यापाशी बादली वगैरे ठेवतो ते बादलीचा, तर हेच चांगलं नाही आहे. त्यामुळे आम्ही त्यांना डिस्पोज मशीन पण मागितली आणि ती पण मशीन आम्हाला तिथे दिली की जेणेकरून हे वापरल्यानंतर त्याची विल्हेवाट आपल्याला लावता आली पाहिजे. हे आहे आमचं डिस्पोजल मशीन की जेणेकरून ह्याची त्या पाईपद्वारे बाहेर राख होऊन जाते. म्हणजे मुलींना कुठे टाकावं बाबा, लाजाळूपणा हे काहीही येऊ शकत नाही. आणि हे आम्ही इथं लेडीजच सगळ्या बघतो. हे उन्हामध्ये वाळवले जायचे नाहीत आणि मग त्याच्यामध्ये रोगराई त्या मुलींना होणं हे व्हायचं. पण आता ह्या नॅपकिनमध्ये काय अतिशय हे केलेले असतात, जंतुविरहित केलेले असतात आणि वापरण्यास पण सोपे आणि मुलींना लाज पण वाटायचा विषय येत नाही. म्हणजे अतिशय चांगले आहेत. हे काय करतं, ₹1 कॉईन फक्त. आणि जर त्या मुलींकडे कॉईन नसेल, आता कसं ही पिरियड्स येणे बाब हे काही सांगून नाहीये, कधीही येऊ शकते, एखादी पहिल्यांदा होऊ शकते. आता एखादं मंथली 21 खरे तर ही 21 दिवसाची सायकल असते. पण काही मुलींना त्यांचे हार्मोन्स चेंज होतात, त्यामुळे कुणाकुणाला 18 दिवसांनी पण येऊ शकते, कुणाकुणाला 25 दिवसांनी पण येऊ शकते. आणि जी पहिल्यांदा होणार आहे तिची जर तब्येत वगैरे व्यवस्थित असेल तर तिला अगदी 12 वर्ष लागलं की येऊ शकते, काहींना 15 वर्षी पण येऊ शकते. मग काय करायचं अचानकपणे, त्यावेळेला फक्त आम्ही एवढं सांगितलेलं आहे, जरी तुमच्याकडे पैसे नसतील, आणि अजूनही आम्ही त्याच पद्धतीने त्यांना मदत करतो की त्यांच्याकडे जरी पैसे नसतील तर त्यांना पुन्हा आम्ही द्या म्हणतो, घरी पालकांना सांगतो. आणि काही वेळेला आम्ही तसं फ्रीमध्ये पण देतो परिस्थिती बघून मुलींची. आणि मग हे असं ₹5 जर कॉईन त्यांनी आणला त्यांच्याजवळ ठेवायला सांगतो कंपल्सरी, आणि तो कॉईन आपण ह्याच्यामध्ये इन्सर्ट केला की इथून आपोआप ते आपल्याला पॅड मिळत असतं. इन्सर्ट कर. आता ही मशीन चालू झाली बघा, याचा आवाज येतो. हे आवाज आले की आपल्याला खाली काय मिळाले, हे पॅड आपल्याला मिळाले. ह्या साईच्यातून काढायचंय, याचा पुन्हा कागद वगैरे काढून हे फोल्ड व्यवस्थित केलेलं असतं, हे निर्जंतुक असेल. आणि अशा प्रकारचे 100 पॅड ह्याच्यामध्ये पॅक केलेले असतात. आणि हे पॅक केलेले संपले की इथं आपल्याला रिपोर्ट येतो. आणि त्याच्यानंतर इथं आपण एक चावी आहे, ती चावी पण आम्ही आमच्या ह्याच्यामध्येच ठेवली असते लेडीज रूममध्ये. आणि मग संपल्यानंतर ती पुन्हा 100चं पॅक आम्ही ह्याच्यामध्ये इन्सर्ट करू शकतो. असं ही मशीन आम्हाला अतिशय उपयुक्त ठरलेलं आहे. म्हणजे इथं कसल्या मुलीला आजच नाही, आणि खास मुलींसाठी हे स्पेशल रूम आहे आणखी. आणि हेच का आपण वापरून झालं, जर त्या मुलीने वापरलं तर त्याचं काय करायचं पुढं पुन्हा, म्हणून त्यांनी पुन्हा हा कागद काढला, वापरलं. तर वापर केल्यानंतर पुन्हा त्यांनी हे एखाद्या पेपरमध्ये रॅपिंग करायचं, वहीच्या पानामध्ये असू द्या, पेपरमध्ये, असं कधीच टाकायचं नाही, त्याच्यामध्ये रॅपिंग करायचं, म्हणजे पेपरमध्ये गुंडाळायचं. आणि ते काय करायचंय आपल्याला, हे असं बटन इथं चालू करायचंय. हे बटन चालू केलं की हे उघडलं जातं. आणि हे उघडल्यानंतर हे असं इथं पेपरच्या ह्याच्यामध्ये इथं टाकायचं आपल्याला, पेपरमध्ये गुंडाळून.
आणि ह्याची मग याच्यामध्ये पूर्ण असं थोडंसं आपल्याला जळलेला पण वास येतो आणि त्याची राख आहे ती ह्याच्यामध्ये राख घेऊन पडते. ह्याला आपण डिस्पोज केलं म्हणतो. म्हणजे मुलींना घेतल्यानंतर त्याचं काय होईल आणि पुन्हा ते टाकायचं कुठं हा पण प्रश्न त्यांचा. म्हणजे अशा तऱ्हेची सुंदर योजना मला या इथल्या अर्चना सावंत मॅडमनी, सरपंच मॅडमनी दिलेली आहे आणि त्यामुळे आम्ही पण आनंदित आहे. आणि शाळेची खूप दिवसाची अडचण त्यांनी दूर केली. यासारखेच मशीन्स प्रत्येक शाळेमध्ये, प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये असावेत असा मी विचार करते. असंच त्यांनी, शासनाने असंच केलं पाहिजे. म्हणजे मुलींचा, खास मुलींच्या सुरक्षेसाठी, महिलांच्या सुरक्षेसाठी हा प्रकल्प अतिशय चांगला आहे. धन्यवाद. अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा. आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.